नाही, हे सर्व पक्षाचे ते येत नाही. सहकार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, जिल्हा दूध संघ असू दे, आतापर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या. ते सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं. माननीय मुख्यमंत्र्याचा आदेश आदरणीय दादा नव्हता. त्यांनी सांगितले की सगळ्याला एकत्र घेऊन करा. आम्हाला मेसेज आला, त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे. आम्ही गेलो त्यांच्याशी. त्यांनी म्हणलं चांगली संस्था आहे, निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने आपण चालूया आणि एकत्र या. जागेचा तिढा काय खूप महत्वाचा नाही, आपण ते बसून विषय संपू. आणि हे आम्हाला सगळ्याला मान्य झालं. म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला, आज सकाळी परत आमची बैठक झाली, एकमत झालं. जागा वाटपाचं आपण 16 तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि प्रेस लोकांपर्यंत सांगू. लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये संभ्रम दाखवून आम्ही ही प्रेस घेतो. चांगले लोक जर का मध्यस्थी राहते तर मात्र चांगले लोक आपल्याला भेटलेले आहेत का? कोण आता बघाच याच्यात चांगलं कोण आहे. आता मी कसं म्हणू. आपला जो निर्णय आहे वरिष्ठांना मान्य भेटले. मी सहकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलं नाही. सहकाराच्या बाबतीत दिलीप माने स्वयंभू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, घरगुती संघ असू दे, जिल्हा दूध संघ असू दे, मला कोणी नाही. पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय. मग काय, एखाद्याचा मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे, मलाही कळतं की आपला फायदा कुठं, तोटा कुठं. आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकायचं नाही. ते मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला आपले खराब करा. बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आदरणीय साहेबांकडनं करून घ्या. बाजार समिती महत्वाची आहे, सोलापूरचा विकास महत्वाचा, हाच हेतू आमच्या समोर, बाकी काही नाही. आज आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतो. मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही चांगलं करता येईल त्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आहे. तसं स्पेसिफिक काय ठरलं तर तुम्हाला सगळ्यांना सांगू.